हॅलो डिअर स्टुडंट्स, आज आपण तुमचा जो काही चौथा पाठ आपण त्याला सुरुवात केली आहे, ज्याचा पहिला भाग आपण पाहिलेला आहे, सजीवातील पोषण ज्याचं नाव आहे. तर त्याचा जो काही दुसरा भाग आहे तो आज आपण पाहणार आहोत. त्याची सुरुवात आपण आता करतोय. तर बघा, यापूर्वीच्या भागामध्ये आपण सजीवातील विविध पोषणाचे वेगवेगळे भाग या ठिकाणी पाहिले होते. तर त्यामध्ये लक्षात घ्या, त्यामध्ये आपण वेगवेगळे पोषणाचे जे काही प्रकार होते, मग ते स्वयंपोषी असतील, परपोषी असतील किंवा मग परजीवी असतील, असे वनस्पतीचे वेगवेगळे प्रकार, त्यांचे पोषणाचे प्रकार आपण पाहिले. तर काही उर्वरित जे काही वनस्पतीच्या पोषणाचे प्रकार आहेत ते प्रकार आणि मग आता आपण प्राण्यांमधील जे काही पोषण असेल तर त्याचे सुद्धा प्रकार या भागामध्ये पाहणार आहोत. जर तुम्ही डायरेक्टली हा दुसरा भाग पाहताय तर त्यापूर्वी पहिला भाग पहा, म्हणजे तुम्हाला हा दुसरा भाग व्यवस्थितपणे लक्षात येईल. तर चला सुरुवात करूया. कीटकभक्षी वनस्पती म्हणजे काय, तर त्याच्या नावातच त्याचा जो काही अर्थ आहे तो लपलेला आहे. कीटक म्हणजे वेगवेगळे जे काही कीटक असतात, मुंग्या असतात, छोटे किडे असतात, ते कीटक. भक्षी म्हणजे काय, तर भक्षक, ज्याला आपण खाणारा म्हणतो. तर अशा वनस्पती ज्या काय करतात, कीटक भक्षण करून त्यांच्या शरीरापासून अन्न घटक मिळवतात, त्यांनाच आपण कीटकभक्षी वनस्पती म्हणतो. आणि हा जो काही भाग होता तो आपण मागच्या इयत्तेमध्येच अभ्यासलेला आहे. या वनस्पती प्रामुख्याने नायट्रोजन संयुगाचा अभाव असणाऱ्या जमिनीत किंवा पाण्यात वाढतात. आता ह्या ज्या काही वनस्पती असतात, ज्या की कीटकभक्षीय वनस्पती असतात, तर त्या अशा जमिनीत वाढतात ज्या ठिकाणी नायट्रोजनची खूप मोठ्या प्रमाणात काय आहे, कमतरता आहे, किंवा त्या ठिकाणी नायट्रोजनची जी काही संयुग आहेत, म्हणजे नायट्रेट असेल, नायट्राइट असेल, त्याची कमतरता असेल, तर अशा भागामध्ये, अशा जमिनीमध्ये किंवा अशा पाण्यामध्ये ते वाढतात. ड्रोसेरा वर्मानी या कीटकभक्षी वनस्पतीची रचना एखाद्या फुलासारखी असते. ती जमिनीलगत वाढते. तिची पाने आकर्षक गुलाबी लाल रंगाची असतात आणि त्यांना कडांना बारीक केसतंतू असून त्यावर कीटकांना आकर्षणारे चिकट द्रवाचे बिंदू असतात. तर अशा पद्धतीची त्याची आकर्षक अशी काय असते, रचना असते, ज्यामुळे काय होतं, तर ज्यामुळे वेगवेगळे कीटक त्यांच्याकडे आकर्षिले जातात आणि त्यांच्याकडे आकर्षल्यामुळेच मग या वनस्पतींचा त्या ठिकाणी फायदा होतो. कशा पद्धतीने, तर या वनस्पती आकर्षक असतात, मग त्या कीटकाला काय करतात, गिळंकृत करतात, आणि त्यामुळेच काय होतं, तर त्या कीटकांना गिळंकृत केल्यामुळे ते जे काही कीटक आहेत तर त्या कीटक गिळंकृत करतात, त्याच्यापासून त्यांना हवं असणारं जे काही पोषण असेल ते मिळवतात. तर इसवी सन 1737 मध्ये श्रीलंकेत जोहान्स परमट या शास्त्रज्ञांनी या वनस्पतीचा शोध लावला आणि त्याच्या स्मरणात या वनस्पतीला आपण बर्मानी असं नाव दिलेलं आहे. तर बघा, वनस्पती किती अट्रॅक्टिव्ह आहे, किती आकर्षक आहे. आता समजा अशा वनस्पती कडे जर पाहिलं तर आपल्याला सुद्धा किती सुंदर वाटते. मग कीटकांना तर त्या वनस्पतींमधला जो काही फुलांमधला त्याचा रस असतो, जो काही नेक्टर ज्याला आपण म्हणतो, तर तो घेण्यासाठी काय, तर तो घेण्यासाठी ते आपोआप त्याच्याकडे आकर्षिले जातात. आणि मग याचाच फायदा हे बर्मानी वनस्पती घेतात. मग इतर जे काही कीटकभक्षी वनस्पती आहेत, फ्लायट्रॅप आहे, हे वनस्पती काय करतात, घेतात. आणि मग ते कीटक त्यांच्या जवळ आले की मग ते काय करतात, तर त्यांना पकडतात, त्यांचे जे काही चिकट स्त्राव आहे ते स्त्रवले जातात, त्यामध्ये ते कीटक अडकतात आणि त्यानंतर त्याचं पचन केलं जातं आणि त्यापासून त्यांना हवे असणारे जे काही पोषक तत्वे आहेत ते मिळवली जातात. प्रामुख्याने त्यांच्यामध्ये एकच पोषण तत्वाची कमी असते, ती म्हणजे नायट्रोजन किंवा नायट्रोजन संयुगाची. तर ते पूर्णतः या वनस्पतीतून काय केलं जातं, घेतलं जातं. त्यानंतर आता पुढे बघा, पुढचा वनस्पतीमधला पोषणाचा प्रकार आहे मृतोपजीवी वनस्पती. म्हणजे अशा वनस्पती ज्या की मृत वेगवेगळ्या अवशेषांवर अवलंबून असतात, तर त्यांना मृतोपजीवी वनस्पती असे म्हणतात. तर सजीवांमध्ये कुजलेले मृत अवशेषांवर अवलंबून असणाऱ्या वनस्पतींना मृतोपजीवी वनस्पती असे म्हणतात. कवक गटातील काही बुरशी व भूछत्रे या मृत अवशेषांवर जगणाऱ्या वनस्पती आहेत. या मृत अवशेषांवर पाचक रस सोडतात आणि त्यातील कार्बनी पदार्थांचं विघटन करून त्यापासून तयार होणारे द्रावण शोषून घेऊन पोषक द्रव्ये मिळवतात. तर या वनस्पती काय करतात, या मृतोपजीवी वनस्पती, तर जे काही सजीव कुजलेल्या किंवा मृत अवशेष आहेत त्यांचे, तर त्याच्यावरती ते जगतात, त्याच्यावरती त्या अवलंबून असतात. कवक गटातील जे काही बुरशी व भूछत्र आहे
या मृत अवशेषांवर जगणाऱ्या काय आहेत, वनस्पती आहेत, आणि या मृत अवशेषांवर पाचक रस काय करतात, सोडतात. आता उदाहरणामध्ये बघा, इथे या ठिकाणी एखादी काय आहे, मृत अशी एखादा अवशेष आहे. मग याच्यावर या काय करतील कवके, तर पाचक रस सोडतील. त्यातून त्यातील कार्बनिक पदार्थांचं विघटन करून त्यापासून तयार होणारे द्रावण शोषून घेऊन त्यांना हवे असणारे जे काही पोषक द्रव्ये असतील ते मिळवतील, आणि त्यानंतर ते काय करतील, तर त्या ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी काय करतील, तर त्यांचे जे काही स्पोर्स असतील, त्यांचे जे काही आपण ज्याला काय म्हणतो छोटे छोटे प्रजनन करतील थोडक्यामध्ये, आणि प्रजनन करून दुसऱ्या मृत अवशेषावर ते वाढतील. त्यानंतर बघा पुढे, हे नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला काहीतरी लक्षात ठेवण्यासाठी दिलेलं आहे ते लक्षात घ्या. काही बुरशींमुळे अन्न दूषित होतं, तसेच त्यामुळं विविध प्रकारचे रोग आणि किंवा आजार होतात. तर काही बुरशींमध्ये औषधी गुणधर्म आढळून येतात. ईस्ट व काही भूछत्रे उपयोगी आहेत. ईस्ट हे किंवा ब्रेड तयार करणे किंवा आंबवण्याच्या प्रक्रियांसाठी वापरले जातात. तर भूछत्रांमध्ये जीवनसत्वे व लोह भरपूर प्रमाणात असते. काही बुरशी काय करतात, तर अन्न दूषित करतात. त्यामुळे काय होतं, तर विविध प्रकारचे रोग किंवा आजार होतात. तर काही बुरशींमध्ये औषधी गुणधर्म आढळून येतात. ईस्ट व काही भूछत्रे काय आहेत, उपयोगाचे आहेत, ज्यांना आपण काय करू शकतो, खाऊ शकतो. तर बरीचशी अशी ईस्ट आणि भूछत्र आहेत जी की आपल्या खाण्यायोग्य नाही आहेत, म्हणजे ती काय असू शकतात, विषारी असू शकतात. तर बघा, जोपर्यंत आपल्याला या ईस्ट बद्दल किंवा भूछत्रांबद्दल पुरेसे ज्ञान नसेल, तर त्यावेळेला आपण आपल्या मनाने कोणत्याही प्रकारचे भूछत्र किंवा जे काही टॉक्सिक विषारी असे भूछत्र असतात ते खाऊ नये. तर बऱ्याच वेळेला आपल्याकडे असे प्रकार घडतात की चुकीची माहिती असल्यामुळे, चुकीचे ज्ञान असल्यामुळे आपण चुकीचे भूछत्र खातो, आणि त्यामुळे त्यांना फूड पॉइझनिंग, ज्याला आपण विषबाधा म्हणतो, अन्नबाधा म्हणतो, तर ती होते. आणि त्यानंतर मग त्याचे विपरीत परिणाम आरोग्यावरती पाहायला मिळतात. तर फक्त सर्वचे सर्व असे विषारी असतात का, नाही. तर काही हे काय, तर महत्त्वाचे सुद्धा आहेत, उपयोगाचे सुद्धा आहेत. त्यामध्ये ईस्ट हे किण्व ब्रेड तयार करणं आणि आंबवण्याच्या प्रक्रियेसाठी वापरलं जातं. तर भूछत्रांमध्ये जीवनसत्व आणि लोह भरपूर प्रमाणात असतं. तर ईस्ट अशा पद्धतीचं असतं जे की ब्रेडमध्ये वापरलं जातं. मग ते ब्रेडमध्ये वेगवेगळे प्रकार असतील, व्हाईट ब्रेड असेल, ब्राऊन ब्रेड असेल, असे वेगवेगळे बेकरीचे प्रोडक्ट्स असतील. तर यांच्यामध्ये आंबवण्याची जी काही प्रक्रिया असते ती करण्यासाठी या ईस्टचा वापर केला जातो. त्यानंतर आता पुढे बघा, तर या ठिकाणी वनस्पतींमध्ये वेगवेगळे पोषक द्रव्ये, त्यांचं कार्य काय आणि त्यांच्या अभावामुळे होणारे परिणाम काय आहेत हे आपल्याला पाहायचे आहे. जर एखाद्या वनस्पतीमध्ये नायट्रोजन या पोषक द्रव्याचं काय कार्य असतं ते लक्षात घ्या. तर प्रथिने, हरितद्रव्ये व पेशीद्रव्य यांच्यातील महत्त्वाचा घटक हा नायट्रोजन आहे. तर याच्या अभावामुळे त्याची वाढ खुंटते, पाने पिवळी होतात. फॉस्फरस हा पोषक द्रव्य त्या वनस्पतीमध्ये काय कार्य करतो लक्षात घ्या. प्रकाश ऊर्जेचं रासायनिक ऊर्जेत रूपांतर करणं असेल, त्याच्या अभावामुळे त्याचे काय परिणाम होतात, तर अकाली पाने गळायला सुरुवात होते, उशिरा फुले येतात, मुळांची वाढ खुंटते, झाडाची वाढ खुंटते, असे परिणाम त्याचे पाहायला मिळतात. त्यानंतर पुढचं पोषक द्रव्य आहे पोटॅशियम. मग या पोटॅशियमचं कार्य काय, तर चयापचयाच्या कार्यासाठी ते आवश्यक आहे. त्याच्या अभावामुळे होणारे परिणाम काय, खोड बारीक होणं, पाणी कोमजणं, पिष्टमय पदार्थ तयार न होणं, असे त्याचे परिणाम पाहायला मिळतात. त्यानंतर पुढे बघा, मॅग्नेशियम हे पोषक द्रव्य. तर याचं कार्य काय, तर हे हरितद्रव्य निर्माण करतं. तर हरितद्रव्य कशासाठी उपयोगाचं आहे तुम्हाला ठाऊक आहे, तर प्रकाश संश्लेषण करण्यासाठी हे हरितद्रव्य फार महत्त्वाचं ठरतं. तर मॅग्नेशियमचं कार्य काय, तर ते हरितद्रव्य करतं. जर याचं अभाव असेल तर वनस्पतींची संथ वाढ होते, त्याच पद्धतीने पाने काय होतात, तर पिवळी होतात. लोह हे सुद्धा हरितद्रव्य निर्माण करतं, पाने पिवळी पडतात. मॅग्नीज काय करतात, तर प्रमुख संप्रेरक घटक निर्माण करतात. त्यांचा जर अभाव असेल, त्याची जर कमतरता असेल, वाढ खुंटते, पानांवर डाग पडतात. आपण बऱ्याच वेळेला पाहतो वनस्पतींवरती छोटे छोटे काळ्या रंगाचे किंवा चॉकलेटी रंगाचे डाग पडलेले असतात. तर त्यावेळेला तुम्ही समजून जा की वनस्पतीमध्ये मॅग्नीज या पोषक द्रव्याचा अभाव आहे. त्यानंतर पुढे सगळ्यात शेवटचा आहे झिंक.
तर संप्रेरके व त्यातील घटक निर्माण करणं, त्याच्या अभावामुळे, त्याच्या कमतरतेमुळे काय होतं, तर वाढ खुंटते किंवा पाने पिवळी होतात. मग संप्रेरके कोणती कोणती आहेत? ज्या पद्धतीने आपल्या शरीरामध्ये बरेचसे संप्रेरके असतात, त्याच पद्धतीने वनस्पतींमध्ये सुद्धा बरेचसे संप्रेरके असतात. त्याच्यामध्ये गिबेरेलिन्स नावाचा एक संप्रेरक आहे, जो की काय करतो, जो की वनस्पतीची वाढ होण्यासाठी वनस्पतीला मदत करत असतो. आता बघा, आतापर्यंत आपण वनस्पतींमधलं जे काही पोषण आहे ते पाहत होतो, जिथे आपण व्यवस्थितपणे पाहिलेलं आहे. आता आपण प्राण्यांमधील पोषण पाहूया. तर वनस्पतींना ज्या पद्धतीने पोषणाची गरज असते त्याच पद्धतीने प्राण्यांना सुद्धा असते. प्राणी तर हे काय आहेत, तर परपोषी आहेत. वनस्पती, काही वनस्पती ह्या स्वयंपोषी तर आहेत. तर बघा, प्राण्यांमध्ये पोषण या संकल्पनेत पोषक तत्वाची शरीराला असणारी गरज, अन्न ग्रहणाची पद्धत व त्याच्या शरीरामध्ये होणारा वापर यांचा समावेश होतो. म्हणजे शरीराला गरज काय आहे अन्नाची, तर वाढ होण्यासाठी असेल, विकास होण्यासाठी, किंवा मग आपण ज्याला काय म्हणतो ऊर्जेसाठी. तर अन्न ग्रहणाच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत आणि शरीरामध्ये त्याचा वापर कसा होतो, तर या गोष्टींचा समावेश याच्यामध्ये होतो. तर थोडं आठवा, या संदर्भामध्ये आपल्याला थोडीशी माहिती दिली आहे ती लक्षात घ्या. अन्नामध्ये असणारी विविध पोषक तत्वे कोणती, त्यांचा काय उपयोग होतो. तर अन्नामध्ये बरेचसे पोषक तत्वे आहेत. उदाहरणामध्ये बघा, अन्नामध्ये वेगवेगळी पोषक तत्व आढळतात. मग त्यांचं कार्य काय आहे, तर आपल्या शरीरामधल्या सर्व क्रिया सुरळीत होण्यासाठी घटक आपल्याला त्या पोषक द्रव्यांमधून, पोषक तत्वांमधून मिळते. रक्ताद्वारे हे घटक शरीराच्या सर्व भागांना पुरवले जातात. आपण खाल्लेलं अन्न जसच्या तसं रक्तात मिसळत नाही, त्यासाठी अन्नाचं रूपांतर रक्तात मिसळू शकतील अशा विद्राव्य घटकात व्हावं लागतं. प्राण्यांमध्ये पोषण क्रियेचं अन्न ग्रहणापासून उत्सर्जनापर्यंत विविध टप्पे आढळून येतात. आता ते टप्पे कोणते कोणते आहेत बघा. पोषणाचे टप्पे. पहिला टप्पा आहे अन्न ग्रहणामध्ये. अन्न शरीराच्या आतमध्ये घेतलं जातं. ज्या वेळेला आपण अन्न खातो त्यावेळेला ही पहिली अन्न ग्रहणाची प्रक्रिया पूर्ण होते. त्यानंतर आहे पचन. तर अन्नाचं रूपांतर विद्राव्य घटकात होणं यास अन्नपचन असे म्हणतात. त्यानंतर आहे शोषण. तर याच्यामध्ये बघा, पचनातून तयार झालेली विद्राव्य रक्तात शोषले जाणं. म्हणजे आता पचन या प्रक्रियेमधून जे काही विद्राव्य तयार होतात, जे की रक्ताद्वारे संपूर्ण शरीरामध्ये फिरवली जातात, पसरवली जातात, तर पचनातून तयार झालेली विद्राव्य रक्तात शोषले जाणं यालाच आपण शोषण म्हणतो. त्यानंतर आहे सात्मीकरण. तर शोषलेल्या द्रावणीय अन्नाचं शरीरातील पेशी व ऊतींमध्ये वहन व ऊर्जा निर्मिती केली जाते. त्यानंतर पाचवं व शेवटचं आहे उत्सर्जन. पचन व शोषण न झालेले उर्वरित अन्न घटक शरीराबाहेर टाकले जातात, तर यालाच आपण उत्सर्जन म्हणतो. एक प्रक्रिया होते ज्यामध्ये काय केलं जातं, तर शरीरामध्ये पचन न झालेले किंवा शोषण न झालेले उर्वरित अन्न घटक हे शरीराच्या बाहेर टाकले जातात, यालाच आपण उत्सर्जन म्हणतो. जर आपण उत्सर्जन ही प्रक्रिया नाही केली तर काय होईल, तर आपल्या शरीरामध्ये बरेचसे जे काही टाकाऊ पदार्थ आहेत ते तसेच साचले जातील आणि आपले शरीर काय होईल, घाण होईल. त्यामुळे उत्सर्जन ही प्रक्रिया सुद्धा इतर प्रक्रियांप्रमाणेच महत्त्वाची प्रक्रिया आहे. त्यानंतर बघा, पहिला पोषणाचा प्रकार समभक्षी पोषण, ज्याला आपण होलोझोइक न्यूट्रिशन म्हणतो. तर हे काय आहे, हे कोणामध्ये होतं ते लक्षात घ्या. तर अमिबामध्ये हात तोंड असे भाग नसतात. तर अमिबामध्ये हा काय होतं, तर हे समभक्षी पोषण होतं. हा एक पेशीय प्राणी आहे. याचा अर्थ याच्यामध्ये एकच पेशी असणार आहे आणि या एकाच पेशीमध्ये त्याच्या शरीरामध्ये ज्या काही सर्व जीवन प्रक्रिया आहेत तर त्या जीवन प्रक्रिया पूर्ण होतात. तर तो शरीराच्या म्हणजे पेशीच्या कोणत्याही पृष्ठभागातून अन्न आत घेऊ शकतो. अन्न कणाला सर्व बाजूंनी वेढून तो कण आपल्या पेशीमध्ये समाविष्ट करतो. त्यानंतर अन्न कणावर विविध विकारांची क्रिया घडून त्याचं पचन होतं. मग हा अमिबा काय करतो, तर अन्न कणाला अशा पद्धतीने तो वेढतो, त्याच्यावरती वेगवेगळ्या विकारांची प्रक्रिया करतो आणि त्या विकारांची क्रिया घडून त्याचं काय करून घेतो, पचन होतं. न पचलेला उरलेला भाग तिथेच मागे सोडून छद्मपादाच्या साहाय्याने अमिबा पुढे सरकतो. आता छद्मपाद काय असतो, तर या अमिबामध्ये आपल्यासारखे पाय नसतात की तो हालचाल करू शकेल, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकेल. तर अशा पद्धतीचे जे काही वेगवेगळे आकार या ठिकाणी येतात, अशा पद्धतीचे टोक येतात, तर यालाच आपण छद्मपाद म्हणतो आणि याच्याच मदतीने हा अमिबा काय करतो, तर हालचाल करत असतो.
तर न न पचलेला उर्वरित भाग जेव्हा तो छलमबादाच्या सहाय्याने पुढे सरकतो त्यावेळेला तो मागे सोडून देतो. अमिबा असेल, युग्लिना असेल, पॅरामेशियम असेल, तर यांसारख्या एकपेशीय सजीवात पोषण संबंधीच्या सर्व क्रिया त्यांच्या पेशीत होत असतात. त्यानंतर पुढे बघा, बहुपेशीय प्राण्यांमध्ये तोंडाने अन्न ग्रहण होतं. कीटकांमध्ये अन्न ग्रहणाकरिता मुखावयव असतात. तर जे काही बहुपेशीय प्राणी आहेत तर ते तोंडाने अन्न ग्रहण करतात. बहुपेशीय म्हणजे काय, तर त्यांच्या शरीरामध्ये मोठ्या प्रमाणात पेशी आढळतात. उदाहरणामध्ये आपल्या शरीरामध्ये बऱ्याचशा पेशी आढळतात. कीटकांमध्ये अन्न ग्रहणाकरिता काय होतं, मुखावयव असतात. म्हणजे त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अवयव तयार झालेले आहेत. उदाहरणामध्ये झुरळ आणि नाकतोड्यासारखे गुरतडणाऱ्या कीटकांमध्ये जबड्यासारखे मुखावयव महत्वाचे असतात. फुलपाखरू नळीसारखी सोंड वापरून अन्न ग्रहण करतं. डास व डेगूट हे चूषक सुईसारखे मुखावयव टोचण्याकरिता वापरून नळीसारख्या मुखावयवांचा रक्त किंवा रस ग्रहण करतात. बरेचसे पक्षी काय करतात तर त्यांच्या चोचीचा वापर करतात वेगवेगळे अन्न ग्रहण करण्यासाठी, तुम्ही पाहू शकता. तर अशा पद्धतीने प्रत्येक प्राण्यांमध्ये अन्न ग्रहणाची जी काही प्रक्रिया आहे ती वेगवेगळी आहे. आता बघा या चित्रांमध्ये तुम्हाला काय पाहायला भेटतं, तर सजीवांचं वर्गीकरण अन्न प्रकारानुसार कोणत्या कोणत्या प्रकारात होईल, तर बऱ्याचशा प्रकारात होईल आणि तेच प्रकार आपण आता पाहणार आहोत. तर अन्न प्रकारानुसार प्राण्यांचे प्रकार खालील प्रमाणे आहेत. पहिला प्रकार आहे शाकाहारी प्राणी, ज्याला आपण हर्बिवर्स म्हणतो. मग हे शाकाहारी प्राणी काय असतात, तर लक्षात घ्या, शाकाहारी प्राणी प्रत्यक्ष वनस्पतीचा अन्न म्हणून उपयोग करतात. जसे गवत खाणारे, बिया खाणारे, फळ खाणारे, हे जे काही शाकाहारी प्राणी असतात ते प्रत्यक्षपणे वनस्पतीचा अन्न म्हणून उपयोग करतात. जसे की गवत खाणारे, बिया खाणारे किंवा फळ खाणारे प्राणी आहेत. त्यामध्ये शेळी आहे, खारुताई आहे, आपली गाय आहे, असे बरेचसे प्राणी आपल्याला पाहायला मिळतात जे की प्रत्यक्षपणे वनस्पतीवरती अवलंबून असतात. त्यानंतर दुसरा प्रकार आहे मांसाहारी प्राणी, म्हणजे ज्याला आपण कार्निवर्स म्हणतो. काही प्राणी अन्नासाठी इतर प्राण्यांवर अवलंबून असतात, म्हणजे अन्नाची गरज भागवण्यासाठी ते इतर प्राण्यांचं भक्षण करतात. तर हे जे काही मांसाहारी प्राणी असतात ते अन्नासाठी अप्रत्यक्षपणे वनस्पतींवर अवलंबून असतात. म्हणजे उदाहरणामध्ये लक्षात घ्या, समजा हरिण आहे, तर तो हरिण काय खातो, तर तो गवत खातो किंवा मग इतर जे काही वनस्पती आहेत तो खातो. मग या हरणावरती कोण अवलंबून असतो, तर वाघ असतो. तर अप्रत्यक्षपणे काय केलं जातं, तर अप्रत्यक्षपणे एखाद्या जे काही मांसाहारी प्राणी आहेत तर ते वनस्पतींवर अवलंबून असतात. जसे शाकाहारी प्राण्यांना खाणारे, तशाच पद्धतीने कीटक खाणारे, ज्यामध्ये चांबलेओन म्हणजे ज्याला आपण सरडा म्हणतो, बेडूक म्हणतो, असे प्राणी येतात. त्यानंतर तिसरा प्रकार आहे मिश्राहारी प्राणी, ज्याला आपण ऑम्निवर्स म्हणतो. काही प्राणी अन्नासाठी वनस्पती तसेच प्राणी असे दोन्हींवर अवलंबून असतात. जसे की वानर आहे, चिंपांझी आहे किंवा मानव आहे. तर अशा प्रकारची वनस्पती ज्यांना दोन्ही प्रकारचं अन्न चालतं, त्यांना वनस्पती दिला तरी चालतं किंवा मांसाहार दिला तरी सुद्धा चालतं. तर अशा प्राण्यांना आपण काय म्हणतो, तर मिश्राहारी प्राणी म्हणतो. याचं उदाहरण काय, तर वानर आहे, चिंपांझी आहे किंवा आपण स्वतः मानव आहोत. त्यानंतर बघा, आपल्या सभोवताली आढळणारे काही सजीव हे त्यांच्या अन्न ग्रहणाबरोबर पर्यावरण स्वच्छता व संवर्धनाचेही कार्य करत असतात. त्यामुळे त्यांना स्वच्छताकर्मी व विघटक असेही ओळखले जातात. तर आपल्या पर्यावरणामध्ये असे सुद्धा काही प्राणी आहेत जे की काय करतात, तर ते दोन काम एकाच याच्यामध्ये करतात. म्हणजे कशा पद्धतीने, तर ते स्वतःची अन्नाची गरज भागवतात आणि त्याच पद्धतीने पर्यावरण स्वच्छता संवर्धन हेही कार्य ते करत असतात. त्यामुळेच त्यांना आपण स्वच्छताकर्मी किंवा विघटक असे म्हणून ओळखतो. हे स्वच्छताकर्मी काय असतात, ज्याला आपण स्कॅव्हेंजर्स म्हणतो. तर हे मृत प्राण्यांच्या शरीरापासून अन्न मिळवून जगतात. जसे तरस, गिधाडे, कावळे, तर हे काय करतात, तर मृत शरीराच्या प्राण्यापासून अन्न मिळवतात आणि जगतात आणि त्याचबरोबर आपला जो काही परिसर आहे तो सुद्धा स्वच्छ करतात. त्यानंतर शेवटचे आहेत विघटक. आता हे विघटक काय असतात लक्षात घ्या, म्हणजे काही सूक्ष्मजीव हे मृत शरीराचे अवशेष तसेच काही पदार्थ कुजवून त्यापासून अन्न मिळवतात. काही सूक्ष्मजीव काय करतात, तर मृत शरीराचे जे काही अवशेष आहेत तसेच काही पदार्थ कुजवून त्यापासून अन्न मिळवतात
नैसर्गिक पदार्थाच्या मोजण्याच्या प्रक्रियेमधून सूक्ष्मजीवांचं पोषण होतं. उदाहरणामध्ये बरेचसे वेगवेगळे काय आहेत, वंश आहेत, आळ्या आहेत, वेगवेगळे कंक आहे, कीटक आहेत, सूक्ष्मजीव आहेत. तर हे सर्व या विघटकांमध्ये येतात. त्यानंतर बघा आपल्यासाठी थोडीशी नवीन माहिती दिलेली आहे ती लक्षात घ्या. अँटीटर हा मध्य व दक्षिण अमेरिका हे मूळ स्थान असणारा प्राणी असून तो मुंगी अस्वल या नावाने ओळखला जातो. भारतात उदमांजर हा प्राणी आढळतो. त्याचे चित्र इंटरनेटवरून मिळवा. तर हा काय आहे, तर हा उदमांजर आहे. त्याचे चित्र तुम्हाला इंटरनेटच्या मदतीने मिळवायचं आहे. त्यानंतर पोषणाचा दुसरा प्रकार प्राण्यांमधला तो म्हणजे मृतोपजीवी पोषण. तर काही कीटक एकपेशीय सूक्ष्मजीव हे मृत शरीरातील किंवा आजूबाजूच्या परिसरातील द्रवरूप सेंद्रिय पदार्थाचं शोषण करून त्याचा अन्न म्हणून वापर करतात. यालाच आपण मृतोपजीवी पोषण असे म्हणतात. जसे की कोळी आहे, मुंगी आहे किंवा गरमाशा आहे. असे बरेचसे त्याचे काय आहे वेगवेगळे उदाहरण आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर शेवटचा पोषण आहे प्राण्यांमधला परजीवी पोषण, ज्याला आपण पॅरासिटिक न्यूट्रिशन म्हणतो. काही वनस्पती हे इतर सजीवांवर अन्नासाठी अवलंबून असतात. हे त्यांच्याकडूनच अन्न प्राप्त करतात. यालाच प्राण्यांचं परजीवी पोषण असे म्हणतात. इतर प्राण्यांच्या शरीराच्या पृष्ठभागावर राहून त्याचं रक्त शोषून त्याद्वारे अन्न प्राप्त करण्याच्या पद्धतीला आपण बाह्य परजीवी पोषण असे म्हणतो. जसे की उवा आहे, मुचीड आहे, ढेकूण आहे. तर हे प्राणी काय करतात, तर इतर प्राण्यांच्या शरीरावरती राहतात आणि त्यांच्यापासून रक्त शोषतात किंवा त्यांचे जे काही अन्न असेल ते अन्न मिळवतात. तर यालाच आपण बाह्य परजीवी पोषण म्हणतो, कारण ते आपल्या शरीराच्या बाहेरच्या बाजूला असतात. तर पट्टकृमी, गोलकृमी जसे असे जंत आपल्या शरीराच्या आतमध्ये राहून रक्ताद्वारे अन्नाचं अथवा प्रत्यक्ष अन्नाचं शोषण करतात. याच पद्धतीला अंतपरजीवी शोषण असे म्हणतात. हे प्राणी परजीवी म्हणून ओळखले जातात. त्यानंतर बघा, तर हे परजीवी म्हणून अंतपरजीवी म्हणून का ओळखले जातात, कारण ते दुसऱ्या सजीवांच्या शरीरामध्ये जातात आणि त्या ठिकाणी त्यांना हवं ते जे काही काय असेल त्यांना हवं ते वेगवेगळ्या प्रकारचं जे काही शोषण असेल, पोषक द्रव्य असतील तर ते मिळवतात. म्हणूनच यांना अंतपरजीवी प्राणी म्हणून ओळखलं जातं. तर अशा पद्धतीने आपला जो काही दुसरा भाग आहे तो या ठिकाणी संपतो. यामध्ये तुम्हाला काही डाऊट असतील, काही अडचणी असतील तर कमेंट करा किंवा मग त्याच पद्धतीने तुम्ही आपल्या ऑफिशियल नंबरवरती सुद्धा मेसेजच्या स्वरूपात विचारू शकता. त्याच पद्धतीने बघा बऱ्याचशा विद्यार्थ्यांना तर याचं जो काही स्वाध्याय आहे ते पाहण्यासाठी या पूर्वीचे पाठ असतील, यानंतर येणारे पाठ असतील तर तेही पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जावं लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला इयत्ता 7वी विज्ञान या फोल्डरमध्ये सर्व व्हिडिओज मिळतील. तर ते पहा, त्यांचा व्यवस्थितपणे अभ्यास करा. काही अडचण आली तर आपला ऑफिशियल नंबर आहेच तुमच्याकडे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी थांबूया. लवकरच भेटू आपण पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत व्यवस्थितपणे अभ्यास करा. काळजी घ्या स्वतःची. बाय गाईज, टेक केअर. सी यू अगेन लेटर इन नेक्स्ट सेशन.